रवीना टंडनला आता सूड घेताना पाहायचं। बुड्ढा होगा तेरा बाप मध्ये ज्या पद्धतीने ती दिसली आहे, म्हणजे एकेकाळची मस्त हॉट गर्ल, आता तिने काळ ओळखलाय आणि अर्थात काळ बदललाही। ते ओळखून जोखून पुन्हा एकदा स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न तिने केलाय मातृमधून। आता आईच्या भूमिकेत रवीना दिसणं पुन्हा एकदा नव्याने बदला सूड घेणारी फिल्म, अन तेही दिल्लीमधील बलात्कार प्रकरणाचा घेतलेला मागोवा, या सगळ्या कॅनव्हासवर घडणारी ही फिल्म आहे। याला एक वास्तवदर्शी टच आहे, त्यामुळे सिनेमामध्ये एक प्रकारचा फिल्मी अंदाज दिसला तरी तो काहीसा वेगळ्या अर्थानं सुसह्य वाटतो। दिल्ली हे गेल्या काही वर्षांपासून रेप कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून खरं तर ओळखलं जातं। तिथेच ही गोष्ट घडते, ही गोष्ट फिरते ती विद्या चौहान होती। ही विद्या म्हणजे रवीना टंडन। तिच्या वैयक्तिक आयुष्यात खळबळ माजली, कारण घटस्फोट घेतला नाहीये तो केवळ मुलीसाठी, लग्न केवळ नावापुरतं राहिले। पण मुलीच्या आयुष्यावर त्यांच्या विभक्त होण्याचा परिणाम होऊ नये म्हणून केवळ लग्नासाठी लग्न म्हणून हे लग्न टिकवलं गेलंय। अशा परिस्थितीत एकदा मुलीसोबत घरी परतताना ट्रॅफिकमध्ये अडकू नये यासाठी ती वेगळ्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करते। त्यावेळी मुलांचा एक ग्रुप पाठलाग करू लागतो, त्यामध्ये पंतप्रधानांचाही मुलाचा समावेश आहे। ही मुलं बळजबरीने या मायलेकीला फार्म हाऊसवर घेऊन जातात आणि दोघींवर मायलेकींवर बलात्कार करतात आणि त्यांच्यावरील अनन्वित छळाने त्यांचा मृत्यू झाला असं समजून त्या दोघींना रस्त्याच्या कडेला फेकून देतात। कालांतराने मुलीचा मृत्यू होतो, पण या दरम्यान रवीनाचा पती मात्र या सगळ्यात तिलाच दोषी ठरवतो। या प्रकरणात त्या वेगळ्या रूटने येण्याची काय गरज होती असं त्याचं म्हणणं असतं। या सगळ्या प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न होतो, कारण यामध्ये पंतप्रधानांचा मुलगा गुंतलेला आहे। या सगळ्या प्रकरणात आईचा सिस्टीम विरुद्धचा जो लढा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। त्या लढ्याला अधिक धार चढते ज्यावेळी ती स्वतःच्या हातात कायदा घेते। एका आईचा लढा म्हणून या सिनेमाकडे वेगळ्या अर्थानं पाहता येईल। बदला सूड हा कायम यशस्वी फॉर्म्युला राहिलेला आहे, कारण तो प्रेक्षकाला गुंतवून ठेवतो। एंगेजिंग ॲक्ट आहे। त्या लढ्यात अन्याय झालेल्या व्यक्तीला, सामान्य माणसाचा आणि त्यामधल्या सगळ्या गोष्टीला खरं तर स्त्रीचा चेहरा दिल्यावर ही गोष्ट आणि त्याचा रिलेव्हन्स अधिक गहिरा होतो। काही ठिकाणी हा सिनेमा अधिक फिल्मी होतो। त्यामधल्या घटनाक्रमाला असलेलं वळण आणि त्यामधल्या अतिवास्तवदर्शी गोष्टींमुळे सिनेमा काहीसा वर्क होताना अभावानेच दिसतो। फक्त या सिनेमात रवीनाच्या डोळ्यावरचा गॉगल का आहे आणि तो इतका त्रास देतो, स्टाईल स्टेटमेंट म्हणून रिअलिस्टिक ड्रामामध्ये या गोष्टीने व्हॅल्यू ॲडिशन होण्यापेक्षा त्या व्यक्तिरेखेला अधिकच मारक ठरणार आहे। कारण ज्या नजरेतून अंगार यायला हवा त्याऐवजी तो भागच खरं तर इथून निघून जातो। रवीना टंडनने काळाचा महिमा ओळखून आता आई साकारायचं ठरवलं। अर्थात सत्ता आणि दमन यानंतर पुन्हा एकदा वुमन सेंट्रिक फिल्ममध्ये ती आपल्याला दिसली। या सिनेमात बऱ्याच वर्षांनी परफॉर्म करण्याची संधी तिला मिळाली, कारण आजपर्यंत शोभेची बाहुली म्हणून असलेल्या रवीनाला तिच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवता आलं। या सिनेमात रवीनाने तिची देहबोली आणि संवादफेक ज्या पद्धतीची केली आहे ती खूप महत्त्वाची ठरली। तिच्या एकूणच व्यक्तिरेखेचा असलेला आलेख ओळखून जोखून ती व्यक्त होते, खूप महत्त्वाचं आहे। रवीनाकडून ही या पद्धतीची अपेक्षा नाही आहे, त्यामुळे ते सरप्राइझिंग एलिमेंट वाटतं। रवीनासोबतच कौतुक करावं लागेल ते मधुर मित्तलचं। त्याने साकारलेल्या पंतप्रधानांचा मुलगा अपूर्व मलिक अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टर आहे। उत्तरार्धात तर त्याचा तिरस्कार वाटतो, याचाच अर्थ नकळत आपण त्याच्या कामाला दिलेली दाद आहे। रवीनाच्या नवऱ्याच्या रिॲक्शन्स काही ठिकाणी मात्र अचंबित करणाऱ्या वाटतात, कारण ज्यावेळी मुलगी आणि पत्नी हरवली आहे आणि मुलगी मृत्युमुखी पडली आहे, याच्यावर एखाद्या नवऱ्याची कितीही भांडणं असतील त्यानंतरची, म्हणजे त्या मुलीसाठी तर नातं टिकवलेलं आहे, ती गेल्यानंतरची वगैरे ज्या काही रिॲक्शन्स आहेत, म्हणजे का अशा पद्धतीच्या रिॲक्शन्स ठेवल्या गेल्यात ह्याचाही प्रश्न पडतो। एकच गाणं 2 वेळेस येतं, त्याची काय गरज आहे? काही ठिकाणचं संकलन तर खूप ॲब्रप्ट वाटतं, काही ठिकाणी संवाद बोलले जातात, मात्र काही ठिकाणी फक्त ओठांच्या हालचाली जाणवतच नाहीत। दिव्याचं पुढे काय होतं हा प्रश्न अनुत्तरित राहतो। रितूची भूमिका करणारी म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे दिव्या जगदाळे ती आपल्याला नंतर दिसत नाही, पण तिने एक स्वतःचा प्रेझेन्स वेगळ्या अर्थानं अंडरलाईन केलेला आहे। आणि अनुराग अरोरा याने इन्स्पेक्टर साकारला, या दोघांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। विलन मोठा असला की त्याच्यापेक्षा नायक नायिका ही कायम काकणभर सरस ठरते, त्यामुळे या म्हणजे विनिंग फॉर्म्युलाज आहे, त्यामुळे या गोष्टी खूप
सिनेमाच्या प्रवाहाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या ठरतात. या गोष्टींमध्ये फक्त एकाच गोष्टीबद्दल आपल्याला खंत वाटत असते, कारण गोष्ट वस्तुनिष्ठ असली तरी न्याय फक्त मिळतो तो सिनेमामध्ये. ही परिस्थिती प्रत्यक्षात कधी येणार असं वाटत नाही. का पाहावा रवीनाचं कमबॅक अँड परफॉर्मन्सची जुगलबंदी? का टाळावा? कथानकाला ज्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली आहे ते पाहून प्रकरण अधिकच विस्कटलंय असं वाटत राहतं. थोडक्यात काय, सिनेमा मातृमुखी झाला असला तरी त्यामधील उणेवा या सिनेमाला मारक ठरल्या. त्यामुळेच या सिनेमाला देतोय 2.5 स्टार्स.